एक नंबर कोरलेगड. जोर बघा कसा फेसालला एकदम, म्हणजे समुद्र समुद्र. काय सीन आहे गावाचा. आणि यांचा गाव कोरले गाव. आणि हे सगळं खलं कसलं मावरा सुकवाचं खलं. खातावणे मावरा सुका मावरा त्याचं एक खलं. एक नंबर गाव आहे, एक नंबर. काय या भेसा. या आणि हे पेसन जावाचे फक्त कॉल्यांचीच हिंमत होते. आगरी कॉल्यांचीच हिंमत असेले पाण्यान जावाची, दुसरी कोणची नाही. या पेसा बघा कसल्या खावाला नुसतं जोर. दिसणार उद्यात तुला सीन वाटतंय. मी नाही दिसलो तरी चालेल, तू दिसतोस ना. दिसतोय पण दिसला तरी सीन आहे बघ. ही बघा ती तिकडे चाऊल खाली दिसते, चाऊल खाली म्हणजे ती तुम्हाला ओळखणार नाही. तिथून आम्हाला अंजूक दिसते, आपला कॅमेरामध्ये दिसत नाही. आपला कोकण. आणि हा आम्ही झालं ह्या किल्ल्यावर, कोरला किल्ल्यावर, असं नाही कोकण. ह्या किल्ल्यावर बघा. मी एकदा उन्हाळ्यामध्ये आलो, आता मी पावसाळ्यात आलो. तर पावसाळ्याचा मौसम जाम भयानक आहे, म्हणजे भेसा नाटक वगैरे. म्हणजे जोर बघा, जोर कसा फेसालला. ते कोळी लोक आहे त्यांचे आपले आंबा वगैरे कोळी निवडून जा बघ तुम्ही. पान निवडून जाई बघ. कॅक्टस आपल्याकडे झाली नष्ट झाली. वॅनफिश तेच तो नाव. हिरवल आहे बघा, एकदम ग्रीनरी आहे, ग्रीनरी. खालचाच व्ह्यू आवरा भारी आहे, तर वरचा काय व्ह्यू असेल. ही व्हिडिओ मला पण पाठवू देऊ शकतो काय? मला पण पाठवू शकतो नाही व्हिडिओ. इथे बघा लोक थांबलेले आहेत, याचा वाटत झालेला आहे. मार इकडे आरामात स्लो कर. हो राहत आहे, चल चल जाऊ चल. या बघा भयानक फॅसा. बघा किल्ल्याचं दर्शन घ्या. तटबंदी बघा, तटबंदी. किल्ल्याची मजबूत आहे तो किल्ला. किल्ला आहे बघा. किल्ला आणि आम्ही आहोत डाकू बिल्ला. हे बघा वरचे भारी कसला वाटतंय पावसाळ्याचं बघ मौसम. सगळे हिरवीगार वनस्पती, झाडे वगैरे. झाडे ना म्हणजे चारा, गवत. मी पुन्हा हलवलं बोलायला शिकते. मला जमन नाही बोलायला, म्हणूनच असं मावं. आणि मग मी स्वतः उलवागतारी रोडवर निसा पैसा मग निसा रोडची अवस्था बाकी खराब आहे एकदम. दरडी गिरडी कोसळले, दरड कोसळले. नाही नाही नाही, दरड नाही यायला बोलत. हे असं कुठे काढलेलं आहे स्वतः. आणि तू काय आहे गाडीवर येताना ते पण लॅम्प बघत आहे, बत्ती आहे, तुम्ही जाऊ शकतो. गाडीवर येताना जेणेकरून लॅम्प बघा, लॅम्प. सावधगिरी वापर करून या. डायरेक्ट गाडीला जर टोल गेला तर डायरेक्ट गाडी समुद्रात. हो ना, असं बोलतो पण एवढं रिस्की नाही. गाडी समुद्रात आणि तुम्ही डायरेक्ट ढगा. ही बघा किती तटबंदी भारी. हे पण खूप लोक असतो. आता आम्हाला हल्ली तरी वाजले आहेत 3 वाजलेत. आम्ही म्हणजे पहिले गेलो कनकेश्वरला दर्शन घेऊन. आता कशी तिथे जायचं, तिथे मग आम्ही जेवण गेलो अलिबागला शुद्ध शाकाहारी. आणि आता इथं आलोय मार्कावला. हे बघा
ही पार्किंग लावलेली आहे गाडी. ही नवी जुनी KTM दाखवतेस आत्ताच निघलेली KTM. तू जीप आहे समोर आली, तुझ्या यान दिसतंय ती दिसल होती. हाय मित्रांनो, आम्ही आज काय करतो आम्ही मोरांवरून आलो. आपण डायरेक्ट आम्ही आता कणकेश्वरला पहिले गेलो होतो भोलेनाथाचं दर्शन घ्यावं त्या दर्शन घेतलं जरा फिरलो असे वातावरण त्यांचं वातावरण पण एकदम असा भारी वातावरण आहे. त्या सगळे जैनची लोक होती सगळी कंची ती तरीपारची म्हणजे रेवस आपली उरणची खास करून ती कुंडन पावाला दर्शन घ्यावाला कमी लोक जातात. आणि यो आलो मी आता कोर्ले किल्ल्यावर तिथे निघून आम्ही आधी अलिबागला जेवायला गेलो हॉटेलमध्ये शाकाहारी शुद्ध डेपोच्या इथे आहे अलिबागच्या समोर. कोर्ले किल्ला बघा आणि यो सीन बघा सीन. आणि त्या साईडला राहिली मुंबई या साईडला. आता सध्या वातावरण आपलं एकदम चाऊल खादी बघा. ही चाऊल खादी दिसते म्हणजे चाऊल खादी म्हणजे बत्ती टेंबा दिसला काय हे बघा. ही बत्ती. आणि त्या साईडला राहिला मुंबई कोर्ले गड. आता कोर्ले वर्षी तुम्हाला मी वरती गेल्यावर कोर्ले किल्ला पण दाखवीन कसा काय आहे तो. आणि वरना आपला समुद्राचा व्ह्यू कसा दिसतो तो दाखवीन. हे बघा दोघं तिघं जण इकडे फिशिंगला आले ना बघा. अकरा घेऊन बसले हे बघ गाववाले आहेत. अकरा घेऊन बसले चिंबोऱ्या तर चिंबोऱ्यानंच असतील चिंबोऱ्याने नाही तर मग गारवाला हे बघा अकरा दिसतात बघा यांचं. एंट्री फी 20 रुपये पर पर्सन. एंट्री फी पर पर्सन 20 रुपये. कोर्ले फोर्ट दीपगड. ही आपली डायरेक्ट एंट्री आहे किल्ल्याची म्हणजे गडाची. आणि इथं एंट्री फी आहे कंपल्सरी आहे का हे गाववाल्यांना पण का सगळ्यांनाच. किती रुपये बोललास 12 रुपये आपली एंट्री फी आहे. 12 रुपये म्हणजे काय काय नाही वाटत. मार आता चल मग कॅमेरा चालू केलाय तो ते इचर रे मी लिहू तुझं नाव लिहू नाव. आपली स्वतःची एंट्री करायला लागते इकडे. आपलं नाव आणि मोबाईल नंबर टाकायला लागत असेल ना. एंट्री कशासाठी मित्र हे गुगल पे घेतो ना ते आम्हाला पण त्याचा हिसाब समजायला पाहिजे ना म्हणून असं आहे काय. आमची नावाली होते जित भाई नावाली होते आमची दोघांची. एक बस काय एकाचा लिहला तरी चालेल बस लिहू मग तुझ्यात लिह. एक नंबर व्ह्यू आहे. हे आहे लाईट हाऊस. ती मी तुम्हाला मागाशी समुद्रात ती जी बत्ती दाखवली ना ती तशीच बत्ती इकडे आता केलेली आहे दुसरी. काय बाहेरचे जे आपले मोठं जहाज असताना त्यांना समजासाठी का या ठिकाणी डोंगर आहे का काय आहे का किनारा आहे यासाठी असते फक्त ही लाईट हाऊस. हे बघा कोर्ले किल्ला दीपस्तंभ कशी एंट्री जुनी एंट्री बंद केलेली आहे आणि दुसऱ्या रस्त्यांशी चालली. रस्ता बघायला लागला आम्हाला काय आहे तो. तसं यावं पाहिजे होते तेच. आम्हाला वाट माहिती ना आता ती जुनी वाट होती ती बंद केली. आता तो बोलते दुसरा कामगार आहे ना तिकडे कॉन्ट्रॅक्टर तो सांग काम चालू आहे लाईट हाऊस आहे. तो सांगते काय दुसरीकडे आहे पण वरती जावंच नाही मग लाईट हाऊस. अरे येताना खालती आल्यावर
हा. तू जा मी थांबन जरा. का अरे मी आलोय ना. अरे मग चल बरोबर. नाही हाय पण मस्त चाल येऊ बघ. येतो. आणि त्याने आम्हाला जागा नाही सांगली. ही तोप बघा, तोप आहे मस्तपैकी अशी रंगवून ठेवलेली आहे बघा. आपला भगवा शान, भगवी रंग, भगवा रंग आपली शान. वाटण आहे गावाला वाट. तो तिथून आहे तो तराला तसा आहे नाही. हा मग तेच बघ ते सांग. थँक्यू. चल लाईट हवी बघ. आम्ही लाईट हाऊससाठी आम्ही आलो होतो किल्ल्यावर, पण त्याने आम्हाला तर तिकीट काढलंय 12 रुपये ते लाईट हाऊसचं. त्यात त्याला विचारला बोलू तिकीट कसला. हे बघा पब्लिक येते जाते ही बघ वाट. हीच वाट आहे. बंद असला तरी आम्ही किल्ल्यावर जाऊ म्हणजे जाऊ नये. मग आता आलोय तर तवरेला आम्ही खास किल्ल्यासाठीच आलो. एक एक टप्पाने टप्पा बघा कसा आहे कंच जावाचा आहे त्या. किल्ल्यावर आलो तर लाईट हाऊस मध्ये नको जाऊ आतमध्ये. लाईट हाऊस मध्ये काम चालू आणि तिथनं रस्ता बंद आहे. आता आम्ही पाय वाटणशी चालू. आम्हाला जवळी पाय वाट दिसतंय ते वाटणशी आम्ही आता आस्ते चढत चाललोय. आता तो एक गाववाला बोलवता का किल्ला बंद केलाय पावसाला आहे मुलं. आता फुपालो आम्ही लगेच. व्ह्यू बघा, व्ह्यू नुसता व्ह्यू बघा. आता मॅडी भोईर कसा बोलताय. ह्यो कुठला मासा मित्रांनो कुठे चालला बघू शकता. तसं मी पण आता बोलते बघू शकता तुम्ही मित्रांनो. मॅडी भोईर हे माझा पार्टनर म्हणजे सध्या फिराचा पार्टनर जितेंद्र म्हात्रे. याला लय हाऊस आहे हा किल्ला म्हणजे गड किल्ला फिराचे. ट्रेकर आहे एक प्रकारचा ट्रेकर. यो ट्रेकर रायडर आणि कोंडरीकर ना. जय श्री राम जय जय हनुमान छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. शक्यतो बाहेरून आलेल्या माणसांनी या किल्ल्यावर जर आलात तर जास्त करून पायवाटात जितकी दिसते पायवाट त्या पायवाटेने जा. आणि ह्या बघा पायऱ्या आहेत त्या पायऱ्या तो बरोबर बोलला पोरगा. पायऱ्याची अवस्था एकदम बेकार झालेली आहे. आणि या पायऱ्या शिवकालीन नाही, या आपल्या काळातल्या आहेत. आपलं कॉन्ट्रॅक्टर माहिती आहे ना. 12 खिशान 4 जनतेला. 12 खिशान आणि 4 काम असं आहे. या बघा या पायऱ्या. किल्ला जास्ती उंच नाही चराला. 15 मिनिटां ट्रेक तुमची पूर्ण होईल चरण्याची. हे बघा हे किल्ल्याचा बुरुज इथे बघा. अभेद बुरुज आणि यो समुद्र व्ह्यू आणि हे लाईट हाऊस आणि हे लाईट हाऊसचा रेडार. हा रेडार फक्त मोठमोठ्या जहाजांसाठी आहे. आणि इथनं अजून एक किल्ला दिसते तुम्हाला नंतर वरती गेल्यावर दाखवेन. हा किल्ला दिसते तो. चला जाऊया वरती. म्हणजे किल्ल्यावरती. आलोय पण आता दरवाजा बंद दिसतोय किल्ल्याचा.
त्यांचे तरी चरून चल जाऊ. नाही ते आम्हाला मध्ये आहे इथे. मग आता काय करायचा? आता काय करतील? आणि आता जाऊ चल असं. किल्ला बंद आहे मित्रांनो. तर किल्ला बंद का ठेवलं काय समजायला मार्ग नाही. आपले महाराजांचे गड किल्ले जर असेच कोणी ना कोणी हुकुमशाही करून जर असे बंद केले तर कसं होईल? काय भाई, ही कोणची प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही, सरकारी मालमत्ता आहे ही एक प्रकारे. ते असे बंद नाही केली पाहिजे. आणखी जाऊ चल खिंडींशी सजू नको. केव घुसू नाही मग काय. ये बघ आणखी एकच चाललं नाही बघ. गेलाय कोण? अरे ही वाट आहे बघ. अरे कोण नसेल यांचं कानाला जाऊ असं बोलतो मी. आता आलोय तर चल. आता परत कधी येऊ इकडं? त्या नाही सांगितलं एवढं काय नाही म्हणजे गेलो मग त्यांचं कॅमेरा काय आहे कॅमेरा? तो दिसू दे. तो त्यांचा लाईट हाऊसचा कॅमेरा असेल. तेवढी लमशा आलोय आपण तर आता. हे बघ आणखी हे बघ बंद कधीच असेल हो. हे बघ सगळे पाय वाटायला बघ. आत्ताच पाय वाटायला. काही माहिती रे कोणी मन आहे तर जाव असं ना विचार. आणि ही मेन एंट्री आहे किल्ल्याची. किल्ला जास्ती मोठा नाही. रुंदीला किती आहे? ती रुंदीला जागा जवळजवळ 20 फूट आहे. 20 ते 30 फूट जागा आहे रुंदीला. हा बुरुज आहे बघा. बुरुज बेकार अवस्थेत राहिलेला बुरुज. आणि ही मेन वाट किल्ल्याची. ही आहे किल्ल्याची मेन वाट. इथनं किल्ल्याची मेन वाट आहे. ॲक्च्युली आम्ही रॉंग साईडने आलो बहुतेक. किल्ल्याची जागा ही समुद्रातून आहे. बंदरामार्गे आहे किल्ल्याची जागा. आम्ही चुकीच्या जागानं आलो बहुतेक. ही दिसते इथनं. ही बघा ही पायवाट दिसते बघा. ही अशी 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 जाऊन इथं खालती असेल बहुतेक बंदरामध्ये. काय व्ह्यू आहे बघा. एक नंबर व्ह्यू आहे. फेसाळलेला समुद्र. आणि इथनं अजून एक किल्ला दिसते बघा. बहुतेक हा कुलाबा किल्ला असावा. कुलाबा. इथं बघा दिसतंय तो कुलाबा किल्ला. कुलाबाच किल्ला असेल बहुतेक. पायऱ्या. आम्ही कदाचित चुकीच्या जागेने आलोय. खालून तुम्हाला दाखवते वाट कुठून आहे ते. हा समोरचा बुरुज आणि हा दरवाजा. किल्ल्याची तटबंदी. किल्ला जास्त रुंद नाही कारण डोंगर बारका असल्यामुळं किल्ल्याची रुंदी पण कमी आहे. कोरले किल्ला. ही सगळी तटबंदी आहे दोन्ही साईडची त्याची. ह्या साईडने त्या साईडनं. आणि हा मेन रोड आहे. हा मेन रोड. अजून खालते जाऊन दाखवते तुम्हाला.
महाबुरुज तुम्हाला वाटते वरचा मोठा बुरुज होता, हा बारका बुरुज आहे बघा. किल्ल्याची अवस्था एकदम बेकार आहे, एकदम बेकार म्हणजे एकदम बेकार झालेली आहे अवस्था किल्ल्याची. बापरे, किल्ला बघा, अजून बराच मोठा किल्ला आहे, पूर्ण ढासळला आहे किल्ला पूर्ण. ही अजून खालती जाण्याची वाट, खालती जाऊन त्या साईडला जाण्याची वाट. ही किल्ल्याची दुसरी तटबंदी. आत्ताच व्ह्यू असा भारी आहे, त्या महाराजांच्या काळात कसला व्ह्यू असेल या किल्ल्याचा, एक नंबर व्ह्यू असेल. आणि तोच बघा, ढासळलेल्या बुरुजावर अजून पण खणखणीत उभी आहे. मला अजून एक तोफ दाखवते. ही बघा अजून एक तोफ. ही एक तोफ. ताडाची झाडं. आता जाते वरच्या साईडला आणि तुम्हाला दाखवते वरच्या साईडला. येताना सेफ्टी महत्त्वाची आहे म्हणून येताना थोडी जीवाची काळजी घ्या आणि या. गाडाची मेन वाट तीच आहे, समुद्रमार्गे. समुद्रमार्गे येऊन या गाडाच्या मेन पायऱ्या आहेत. या पायऱ्या आणि हा छोटासा दरवाजा आहे, मेन दरवाजा. मला पण माहिती नाही मेन दरवाजा आहे की दुसरी चोरवाट आहे ती. हा एक बुरुज आहे, या साईडला हा एक बुरुज आहे, हा एक दरवाजा. या ज्या छोट्या जागा दिसतात सगळ्या किल्ल्याला, गाडाच्या तटबंदीला, तुम्हाला माहितीच असेल कशासाठी वापरतात त्या. एकतर बंदुकीसाठी किंवा उकळलेलं तेल, आणि 3 म्हणजे धनुष्यबाण. यासाठी ही जागा वापरली जाते, गाडाच्या सुरक्षेसाठी. अजून पुढे जाऊन तुम्हाला दाखवते गड. एक जण दिसलाय कोणतरी मला वरती. गायब यो बसला होता बाहेर, त्याला वाटलं काय गेट बंद केलाय म्हणून कोण नसेल तर म्हणून यो आला नाही. आता मला वरती दुसरी पोरा दिसली, पोरापोरी दिसतात. घुस खालती बसून मग त्याला पण हाक मारली.
त्याला पण हाक मारली, तो बोलतो मी पण येते. मग या अटकलं बघ. ये नाटकाचाच ये, खालती पॅन्ट टेक. गोन 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 थोडी अशी इकडे तरी. ती काराची नाही बॅग, काराला लागेल. ये आली ये. त्यांची आलाच नाही मग चल. त्यांशी आलो मी. त्यांची खरी वाट त्यांची आहे पायऱ्या बिऱ्या गाडाच्या. हा नाही पोरच मग ठीक. मला आता 2 माणसं दिसली, एक लेडीज एक जेंट्स. नाही तर कसं आपण का नियम म्हणजे का तोराचं नाही म्हणून मी थांबलेलो. ते बोलत ना ते बघ त्यांशी येतात, मंगरशी येतात. वल्ला सव आलो ना तर माणसानं बोलू म्हणून. नाही तर गेली नसतं. ती कधी बा फिरताना ती बा. काय टोपी आहे खरी जास्त आहे पुन्हा. त्या तोपा बघल्या म्हणे, दिसल्या 2 तोपा. पाणी पिवायचा भारी आहे त्या. दाखवू ये आता त्यांना काय कसं आहे त्या. किल्ला जास्त मोठा नाही ना, रुंदी बघ किल्ल्याची लांबी आहे. लांबी आहे, रुंदी नाही किल्ल्याला. नाही रुंदी जवळ तेवढी 30 फूट. डोंगर असेल तसं ते हां बनवलं नाही. मग बोललो मी, डोंगराप्रमाणेच किल्ला बांधलेला आहे ह्यो. हे कसं असतंय टेहळणीसाठी कसं आहे. टेहळणीसाठी आणि शिवाजी महाराजांच्या काळात समुद्रावर लक्ष ठेवण्यासाठी. समुद्राचा व्यापार घेतलो. समुद्रावर लक्ष ठेवण्यासाठी हा कदाचित किल्ला असेल. काय वारवलं सूर्य. तो पाय काय ठेवतो तो पो. काय नाही तिथं लोक बोललो. हे मग अशी आपल्या गाडीला 4 व्हीलर त्यांची ठेवले गावांनी सरलं नाही आहे बंदरांशी. ती काय ती बघ पब्लिक आहे ती काय. ना म्हणून त्यांनी तुम्ही इच्छा भाऊ दिला पैशाला. नाही मी नाही ना त्याला विचारला. हे बघा व्ह्यू. नाजूक झालंय, नाजूक पूर्ण नाजूक झालंय. किल्ला रुंदीला कमी आहे. त्या काय चांगला आज त्यावर पूर्ण ढासळला किल्ला. आणि या साईडला गाव, या साईडला बघा यो कंचा गाव आहे रे. यो कोरले गाव ना. अजून एक बघा तिथं जुनी एकदम जेटी आहे बघा, व्यापारासाठी केलेली जुनी. बहुतेक ती जेटी असावी. हे बघा पूर्ण उद्ध्वस्त झालेली आहे ती निसर्गाच्या माराने. आणि हा खवळलेला समुद्र. तिथे अलिबाग. हा चौल भवाळे चौल तिथे चौल. बिर्ला मंदिर. आणि दिसते ती मोडलेली त्याच्या पुढे कंची ही काय ही कंपनी हा. हे बघा ही कंपनी दिसते इथे. त्याच्या पुढे बिर्ला बिर्ला मंदिर. गाव. म्हणजे द्रोणागिरी किल्ल्यापेक्षा बरा आहे तरी बघायला गेला असं. आपला द्रोणागिरी किल्ला तर एकदम उद्ध्वस्त, शाप उद्ध्वस्त झाला. चर्चांचा आहे त्या चर्च फक्त राहिलाय त्यावर. आंग्रे खानदानाने जिंकला होता द्रोणागिरी किल्ला. चर्चा जिंकला असेल म्हणून. द्रोणागिरी किल्ला, करंजा बेट आणि कोट आंग्रेंच्या कालावधीत जिंकला होता. हा बघा व्ह्यू आहे वरनं एक नंबर. कल्पना करा म्हणजे त्यावेळी कसला निसर्ग असेल. आत्ताच एकदम असा निसर्ग दिसतोय बघा. त्यावेळी कसला निसर्ग असेल आक्रमकांच्या काळात. आणि या ठिकाणी ती मोठे पोर्तुगीज, इंग्रज, डच, फ्रेंच, मुघल, आदिल यांची ती मोठमोठी जहाज
समुद्रात त्यावेळी उभी राहत असतील आणि त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आज्ञेवर सगळे माऊले किल्ला सांभाळत असतील आणि आपल्या राजधानीची रक्षा करत असतील. ही बघा अजून एक तोफ आहे बघा इथं. तोफा बऱ्याच आहेत इथं अजून. हा कदाचित कुंड असावा, पाण्याचा कुंड, कारण याच्या इथं चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. म्हणून कदाचित कुंड असावा पाण्याचा. आता पाणी पूर्ण गवताल आणि मातीने भरलंय म्हणजे तो कसा, आता हा बुरुज उचलून त्याच्यात ती भर पडलेली आहे. हा अजून एक बुरुज. शपथ, हे अजून बघ, तुलूच बघ कशी आहे. प्रत्येक किल्ल्यावर आपल्याला, महाराजांच्या प्रत्येक किल्ल्यावर भोलेनाथाचं आपल्याला स्थान बघायला भेटणार. भोलेनाथ, हनुमंत आणि गणपती बाप्पा मोरया. तुलूच बघा अजून त्या काळातले असेल बहुतेक. जय भोले. जय भोले. महादेवांची 3D प्रिंट लावलेली आहे बघा, एकदम जुने 3D प्रिंट. एक तुलस आहे. कोर्ले किल्ला, अलिबाग तालुक्यातील रायगड जिल्ह्यातील कोर्ले किल्ला. वरती आंब्याची झाडं लावलेली आहेत. आंब्याची, तो बेलाचा वाटते बहुतेक, बेलाचं झाड आहे तो. आणि हा पिण्याचा हौद, पिण्याच्या पाण्याचा हौद. इथून काही लोक, अजून गडावर आलेले लोक पाणी पितात. आता नक्की पिण्याचा पाण्याचा हौद आहे का माहिती नाही, कारण इथं एक मोरी केलेली आहे बघा. हे बघा, या मोरीला होल पण आहे बघा. बहुतेक अंगोलीचा असावा किंवा त्या काली धुणी भांडी, कपडे धुणी भांडी किंवा अंगोलीचा असावा बहुतेक. आणि इथून अजून एक ह्या साईडला एक अशी नाली आहे. हो, नाली बनवलेली आहे बहुतेक. तो जो हौद आहे, कुंड आहेत ते भरण्यासाठी असेल बहुतेक. किल्ला बराच मोठा आहे. वरती नारळाची झाडं वगैरे लावलेली आहेत बघा. पण ती नारळाची झाडं लावून किल्ल्यावर त्याचा काय फायदा नाही बहुतेक. आणि ही बघा, ही एक ब्रिटिशांची बहुतेक, हे बघा ब्रिटिशांची एक निशाणी आहे इथं. तर ब्रिटिश का माहिती नाही, त्याच्यावर ठळक अक्षरात लिहिलं, पण ते अक्षरं दिसत पण नाहीत. इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे बहुतेक, इंग्रजांचीच निशाणी असावी ही. इथल्या स्थानिक लोकांना जर कोणी ही व्हिडिओ बघितले, जर कोणाला माहिती असेल तर सांगा. किंवा गड किल्ले संवर्धन बघणाऱ्या यांच्या दृष्टिकोनाने हा कशाचा चिन्ह असू शकते हे पण सांगा. बघा, आणि अक्षरं लिहिली आहेत खालती. आणि इथं बालदी आहे बघा, इथं पाणी अजून लोक वापरतात. हा एक दरवाजा.
हे इंग्लिशमध्ये लिहिलं आहे बघा काहीतरी. काय लिहिलं आहे का माहीत, समजून असं ठेवलं अक्षरण. SIEDRO. हा घेतला मार्ग आहे मित्रा. मेन वाट हीच आहे काय, ही मेन वाट काय, बरोबर. आणि हा ही एक निशाणी आहे बघा, इंग्रजांच्या काळातली, शिवकालीन. इंग्रजांच्या काळातली नाही पण ते शिवकालीन आहे. इंग्रज नंतर आले भारतात. पहिले छत्रपती शिवाजी महाराज, नंतर इंग्रज आले भारतात. आणि ही जी वाट आहे ही मेन वाट आहे. मी मागाशी दाखवली ती बहुतेक चोर वाट आहे समुद्राकडची. ती व्यापारासाठी वापरतात ती वाट असेल बहुतेक, कारण तिथे मी तुम्हाला खालती जेटी पण दाखवली, तीच वाट असेल. आणि हा चर्च टाईप आहे बघा. हा त्यांचा बहुतेक ते काय बोलतात फवारा असणार. आणि हा साईडचा बहुतेक बगीचा असणार, बगीचा टाईपच आहे हा. जेत. आणि हा चर्च, द्रोणागिरी किल्ल्याला पण असाच चर्च आहे एक. आता चर्च कधी होता कसा नाही ते आपल्याला का तेवढी माहिती नाही. तर इथं चर्च आहे. आपल्या महाराजांचं कसं माहिती आहे, जितके पण किल्ले महाराजांनी जिंकलेत त्याच्यातले सगळेच किल्ल्यातले हा पुरावे नष्ट नाही केलेत महाराजांनी. म्हणजे आता हाच बघा ना, चर्च अजूनपर्यंत उभा ठेवला आहे. म्हणजे विचार करा आता, ह्याच जागेवर आपलं जर शिव मंदिर किंवा काय असतं, त्या इंग्रज, पोर्तुगीज, डच, मुघल, निजाम यांनी पूर्ण उद्ध्वस्त करून ठेवलं असतं. आणि ही आपली जैन जी लोकांची खासियत ही बघा. कुठल्या पण गाडावर गेली त्यांची निशाणी ठेवल्याशिवाय जाणार नाहीत. पराक्रमाची त्यांच्या निशाणी जैनजींच्या. आता काय बोलू, आता बघण्यासारखा भरपूर किल्ला आहे. पण आता काय पावसाळी इथं पूर्ण गवत झालेलं आहे, त्याच्यामुळं बघायला का सारखं भेटत नाही. प्रयत्न करीन, तुम्हाला दाखवते प्रयत्न करून मी अजून. मस्त प्रयत्न. हा चर्चच आहे हा चर्च. आणि हा चर्चवरून दिसणारा व्ह्यू, म्हणजे त्यावेळी काय किल्ला असेल, एकदम खतरनाक किल्ला असेल. समुद्र किनारा, पूर्ण समुद्र किनारा. आणि आपल्या कोकणातला नजारा, समुद्रकिनारी आणि आपल्या कोकणातला नजारा म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. त्यावेळी कसला क्लायमेट असेल, लय भारी क्लायमेट असेल ते टायमिंगचा. तर ही एक निशाणी आहे बघा त्यांची. महाराजांचा विचार करा, तर महाराजांच्या आदेशाचा विचार करा बघा. अजूनही निशाणे त्यांच्या ठेवलेले आहेत आपल्या माऊल्यांनी. मध्ये जाते, मधून तुम्हाला अजून एक किल्ला दाखवते. अजून पुढे चाललो आहे मी. लांबीला चिकार मोठा किल्ला आहे हे बघा पूर्ण. आणि तिथं आपला या खांबाला भगवा फडकवत असतील या गावातले लोक. तर सध्या पावसाला वारा पण चिकार आहे, त्याच्यामुळे तो फाटणार, त्याच्यामुळे तो काढून ठेवला असणार कदाचित. आपली भगवा शान आहे ना. गवत पक्काच, म्हणजे हिसाबाच्या बाहेर गवत आहे. महाराष्ट्र शासनाचं लक्ष पाहिजे, प्रत्येक किल्ल्यावर लक्ष पाहिजे. नुसत्या का पावत्या फाराच्या
किल्ल्यावर जाण्याची पावती 50 रुपये 40 रुपये. त्याची डागडुजी कोण करणार? आम्ही फिरायला येतात ती लोक डागडुजी करणार काय? हे बघा तोफा, एक तोफ. आणि इथं आपला पाऊस आल्यानंतर बहुतेक भगवा फडकत असेल. ही एक तोफ आहे बघा. तोफे जवळ जाते, एकदम जवळ जाऊन दाखवते. आणि गड किल्ल्यावर फिरायला म्हणजे दर्शनाला आल्यावर तुमचा जो काय खाण्याचा कचरा, आता हे बघा कोणतरी हे बघा मासे आतमध्ये त्याच्या बारका दगड टाकून ठेवला बघा. हे बघा व्ह्यू. हा गाव कोर्ले गाव, कोर्ले पूर्ण गाव. भारी नाही हा? पूर्ण कोर्ले गाव. गाड्यावर आल्यावर आपला प्लास्टिकचा कचरा, प्लास्टिकचाच नाही आपला जो असेल वापरता आलेला कचरा, वापरून झाल्यावर कचरा स्वतःचा स्वतःने घेऊन जाण्याची शिस्त ठेवत जा. कारण इथं काय कोण साफसफाई करायला फक्त काय गड संवर्धनवालेच येणार असं नाही. आपली पण जिम्मेदारी आहे, थोडीफार साफसफाई आपण पण ठेवली पाहिजे. असं विशेष गावात कचरा गेला तो मान्य आहे. गावात मंदिरात फिरायला जातात आणि कचरा करून इथून मुंबई दिसली असते. आता क्लायमेट थोडं एकदम पाण्याला जोर आहे, त्याच्यामुळे क्लायमेट एकदम बाष्पीभवन जास्त आहे बघा. प्रदूषण नाही बोलता येणार, बाष्पीभवन. किती 2 महिन्यात 1 महिना फक्त पाऊस पडलाय. ग्लोबल वॉर्मिंग झालेली आहे. हा पूर्ण आता किल्ला मी तुम्हाला दाखवलाय, फिरलोय. पूर्ण नाही बोलता येणार कारण अजून बराच किल्ला आहे, दाखवण्यासारखा बराच आहे अजून. तिथं जाणं ना सांगता नाही येणार. आणि हे बघा त्यावेळी महाराजांनी किल्ला बांधण्यासाठी कदाचित इथं काय दाखवते तुम्हाला. आपण बुरुजच आहे, हा तो एक बुरुज, हा एक बुरुज. आणि इथं आपला भगवा. यावर इंजेक्शन होते तावरा का आपल्याला माहिती नाही. आता आम्ही गडावर आलो, आम्ही घेतली कणशी घेतली होती आपण. मी मला कारले किंडींची नाही, मग अलिबागची घेतली होती. ड्रॅगन फ्रूट आणि डालिम. तर आम्हाला भूक लागलेली आहे थोडी. आम्ही जेवलो अलिबागला हॉटेलमध्ये, जेवण पण केलं. दाबाकेट सारखा. मी एकदम फ्राईड राईस खाला आणि मिनी थाली खाल्ली. आणि आता एक चावा मार आहे मस्त. पहिल्यांदाच खातेस का? फर्स्ट टाइम असंच असते का याची? हां थोडा गोर आहे ना. थोडा ड्रॅगन फ्रूट खाता होता मी. गाडावर येताना किमान असा खाण्याचा पदार्थ आहे ना जेणेकरून कचरा नाही होणार. कचरा झाला तरी तो काय त्याला बोलतात, म्हणजे नैसर्गिक आहे. हां नैसर्गिकरित्या तो परत नष्ट झाला पाहिजे अशी वस्तू घेऊन ये. समजा सुकेल काहीतरी. फोटो मस्त असतात. तुझा देव मोबाईल फोटो काढला काय चालू? माझं तक्र आहे. आता गड मी फिरलोय, आम्ही 2 जण फिरलो आता गड.
आता परतीचा प्रवास. आणि एक बारकी तोप राहिलेली आहे बघ या साईडला. आम्ही आलो तर नवीन होती ती. भीती काय वाटते माहिती आहे इकडं? सापाई पंची भीती वाटते. हा किरा कुट्यांची. हाऊ सापांची दिसल तर बरं आहे. आणि काय करशील मग? खाशील दिसल्यावर? माणूस साप खाते म्हणून. दाखवते जर तुम्ही बघलंच नाही वाटत ते निशाण. याद नाही. तो तावरा का कापला? तुला वाटलं का तू ह्यान बोल असं मी तुझी त्यान बोलन? म्हणजे काय बोलतो मला माहिती. तू डालिम खा डालिम. गडावर आल्यावर शक्यतो कचरा करू नका. हे बघ जुना 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 सामान आहे बघ. चुना पहिला गडवाडीचा चुना तो आहे तो. म्हणून तुम्ही बघला असेल काय तो. बहुतेक जुने काळातला आहे का माहिती नाही. जुने काळातला आहे का आत्ताचा आहे हो. चुना आहे. कालांचा आहे तो. चुन्याचा ढिगार आहे हो. बघा चुना शिसा आणि गुळ किल्ला बनवला आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात. पण ते टायमिंगला प्लॅस्टिकचा काय शोध लागलेला. मग प्लास्टिक आहे. मग हे आपलं गोणी घातल्यान प्लास्टिक मग काय ह्यो ते टायमिंगचा नाही. सॉरी गाईज, हे आत्ताच्या काळातला आहे. असेल तर प्लास्टिक मध्ये भरला असेल. हे आत्ताच्या काळातला चुना आहे. हे चर्च परत दाखवते. चर्च आणि आपले जैनजींचे बघा निशाणे दिसतात बघा. लव मिलियासूर तुम्हारा हमारा हे बघा. नाही बरोबर नाही काय ते का बघलंच नाही त्या लव बिव कारलं ते. अरे लव कारलं ते म्हणजे मिलियासूर तुम्हारा हमारा र. तो नाही तसं नाही. मेरा तेरा तुम्हाला मेरा तुम्हाला. हे बघ हे काय हे बघ दिसला. शशी न शशीची गुच्ची. आणि हे चर्च. द्रोणागिरी किल्ल्याला पण असंच आहे ना. पण द्रोणागिरी किल्ल्याला आहे तो डायरेक्ट टेरेस आहे त्याला. चर्च नाही हो. चर्चच आहे यो. अरे सभा हॉल असताना असे मधील मला तरी चर्च वाटतंय सगळे काही सभा हॉल असतात बहुतेक. त्याला माहिती असेल नाही चर्च नाही. कारण चर्चची अशी सेम रचना अशीच आहे द्रोणागिरी किल्ल्यावर. अशी सेम असं चर्च पण पहिला सभा हॉल असलो मग त्याही केला असेल काहीतरी हे बघ. शिवाजी महाराजांच्या नंतर. त्यांच्या निशाणे आहे बघ. अजून हे जुना चर्च आहे. यो तुला एकदा मार्ग यो मेन मार्ग आहे. आता मी दाखवते ना तो मेन मार्ग आहे गडाचा. चाललो इथं. अरे मी बंधारून गेलो आहो. ये मग जरा जाऊन येऊ ये लगेच खालशी. मी सांगते ते ऐक. अरे नुसतं वरती आवाज एकदम खालती ना जावाच आपण. ये बघू ते ये. अरे मी आलेलो आहे सांगते तरी. तू आलेलास मग तू ये जा मी थांबते आहे हा. हे काय हो बघ यो मेन दरवाजा आहे गडाचा. आणि यो महादरवाजा गडाचा. आणि हा महाबुरुज. ती तोफ. का सगळी लोक तनशीच येतात ना. आपण चुकीच्या रस्त्याने चालू हो. चाललीन का चाललीन. काय कपडं घातले. ही जुनी वास्तू आहे बघ इंग्रजांच्या कालांची. हो तारीख पण आहे बघ 1646. ही बघ 1646 मग आपला आहे तो 1646. शिवाजी महाराजांचा. पण तेव्हा इंग्लिश भाषा काय आली होती आपले भारतात. 1646 तर शिवाजी महाराज तो स्ट्रगलचा काळ सुरू झाला शिवाजी महाराजांचा. तो इथं नव्हता. मी तुला काय बोलते काही किल्ला गड किल्ला नाही ते शिवाजी महाराजांच्या कालाच्या आधीपासून पुन्हा नो. कालापासूनचे बरंच हा शिवाजी महाराज बरंच किल्ला भालं पण नंतर ते लढून घेतलं नाही. मी बघ म्हणून तुला बोलू चर्च असेल रे पहिला. समजलं का. असेल तो. यांचं आणलेलं दिसतं दारूच्या. मी सांगते बघ आता तो चर्च आहे ना
तो ते टायमिंगचा चर्च असेल पोर्तुगीजांच्या टायमिंगचा, कारण ह्यो किल्ला मला वाटतं त्यांचे टायमिंगचा असेल. आणि नंतर ह्यो मराठ्यांशी जिंकल्यावर याच्यावर शिवमंदिर आणि आपल्या वास्तू हे बघा तुळशीधाम बोलतात ना याला. पहिले आणि जुन्या काय बोलत तुळशीधामच बोलत ना. तुळशी वृंदावन. तुळशी वृंदावन तुळशीधाम. ही मागची बाजू किल्ल्याची. पर्यायी मार्ग म्हणजे बहुतेक. आणि ती खालती जेटी आहे ना ती खालती जेटी आहे ती जुनी. आता बनवलेलं असतं. नाही नाही जुनीच आहे ती, मोरलेली आहे बघलीस ना साप. ती व्यापारासाठी असेल काय बहुतेक. येत नाही या ढाकराचा प्रकार तरी कसला आहे हो? सगळा वेगळाच आहे एकदम. जाताना मला माहिती. यो मार्ग वापरलाय यांचा बहुतेक यो व्यापाराचा मार्ग असावा पहिला. हा बुरुज पाठच्या बाजूशी आलो आम्ही. येताना आम्ही त्या बंदूक बाण भाले फेक ते गाल्यांशी आलो होतो. हे बघ ही काही बघ माणसं आहेत आणि बघ मग हां तो एक मोठा बुरुज आहे बघा. तो व्यापाराचा बुरुज असेल बहुतेक. चरवली तो खूप दिसत का नाही ती. आणि हे पाय वाटेनशी आम्ही आलोय. इकडं व्यापारासाठी खालती एक त्यांची जुनी त्या काळातली एक जेटी आहे जेटी. गावला काय काही ना काही हमशी त्यात चौथं गेलो ना मी खाली 15 बघायला काही ना काही लाकडा बिकडा ते उचलायला. हे पूर्ण बुरुज आहे बघा एक मोठा. नाही जाऊ टाइम होला आपल्याला आता जाताना त्यांशीच जावं. नाही नाही ना ये बघ ये रोडवरशी जावं लागेल आपल्याला. ये दरवाजांशी हे बघ चोर दरवाजांशी दिसला हे बघ पाय वाटा. आम्ही हे बघा चोर दरवाजांशी खालते चाललोय. आम्ही जाताना चालताना चुकीचे वाटेन सर किल्ल्यावर. या साईडला आहे ती जुनी जेटी, व्यापाराची जुनी जेटी असेल बहुतेक ती. हे बघा गाड्यावर आहे बघा दारूची ग्लास बाटल्या. शिवाजी महाराजांनी आम्हाला गड किल्ले ठेवले बघण्यासाठी ते रक्षण करण्यासाठी. आणि आपली माणसं आणि आपली लोक काय करतात यातन दारू सिगरेट तंबाखू खा पी करतात जातात. हे बघा असला समुद्र खवरला आहे बेकार एकदम. गडावर समुद्राचा मारा होतच नसेल, कारण ही संरक्षण भिंत आणि या खडक हरपावर समुद्राला यावं लय लय म्हणजे लय आटापट्टी करायला लागत असेल. हे बघा फिशिंगला आलेले लोक काही. कोर्लई किल्ला, कोर्लई गड, कोर्लई फोर्ट, कोर्लई दुर्ग. समुद्राचा मारा या किल्ल्यावर होणे शक्य नाही. करून 30-40 मीटरचं खडक. आलेले काही
कसला आहे बघ, सगळा झिजलाय बघ, जोराचा मार खाऊन खाऊन, समुद्राचा मार खाऊन. अरे मावरा पण मारणार येत असेल गारवाला. काय करवतं ते मग त्याला डबकन करवतं काय पटकन तरी मानत मावरा असते बघ. जितारा आणि यो हरके बालू खरपे बोलू तांब जितारा. मस्त मावरा. मॅन वर्सेस वाईल्ड. हे बघ ड्रॅगन फ्रूट, हे बघ आपण ते किल्ल्यावर वेगळं खाल्लं गाड्यावर. हे बघ, हे बघ, माहित नाही आधी घालायला घरची आली तुम्हाला. हे बघ नॅचरल ओरिजिनल ड्रॅगन फ्रूट. ही बघा कधी आली. पक्क झालं. पिकलेला पाहिजे होता ना एखाद. पिकलेला असता तर कारला असता. सगळं खाली आण बघ ते फुलं आण वरती आधी. हो ना, पिकलेला असता तर बोल एखाद कारला असतात. तो डायरेक्ट तुकडं करायचं त्याचं दोन ना, डायरेक्ट त्या मधींचा भाग करायचा खावाचा बघ. याला एवढं आपटा नाही रे. यात ती बोटली बिटली फुटता नाही. हा बघ तारापा आला यो बघ पावत बोट. चला भेटू पुढच्या वेळेला पुढच्या किल्ल्यावर, दुर्गावर, गडावर.